स्वामीची पटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुगला एष भगवतो सावक संघो आहुनेयो आहुनेयो रक्षिणेयो अंजलिकरणीयो अनन्तरं पुण्यं केतं लोकस्याति सुपटिपन्नो भगवतो सावक संघो जुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो स्वामीची पटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुगला एष भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनन्तरं पुण्यं केतं पटिपन्नो भगवतो सावक संघो पटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो पटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुगला एष भगवतो सावक संघो आहुनेयो आहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनन्तरं पुण्यं केतं लोकस्याति पटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो स्वामीची पटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुगला एष भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनन्तरं पुण्यं केतं लोकस्याति
मुंबई. सर्वांनी खाली बसून घ्या. नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. सर्वांनी शांतता राखायची आहे की आज आपण एवढ्या महान भिक्खू संघाच्या सानिध्यात आहोत आणि एवढ्या लांबून श्रीलंकेहून हा भिक्खू संघ आपल्यासाठी आलेला आहे. आपल्याला काहीतरी लाभ मिळावा यासाठी आलेला आहे आणि त्याचा पुरेपूर लाभ आपण घेणार आहोत. तर श्रीलंकेहून जो भिक्खू संघ आदरणीय 2 महाथेरो आहेत आपल्या इथे. आपले मुख्य मार्गदर्शक आहेत आदरणीय भंते ज्ञानसिरी आणि त्यांच्यासोबत एक महाथेरो आणि दुसरे भंते आलेले आहेत. त्याचप्रमाणे एक आपले दुसरे महाराष्ट्रीयन भंते आहेत. या सर्व भिक्खू संघाचं धम्ममंगलम संस्था आणि चित्तविवेका ग्रुप कल्याण मुंबई यांच्यातर्फे खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे आणि आपणा सर्वांचं सुद्धा या 2 दिवसीय शिबिरामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे मूर्तिजापूरहून सुद्धा आमचे आदरणीय दीपक सर आलेले आहेत. तसेच धम्ममंगलमची टीम आलेली आहे. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. प्रथमतः पुष्पगुच्छ देऊन आपण भिक्खू संघाचं स्वागत करीत आहोत. त्यासाठी प्रथम मी विनोद तावडे सरांना विनंती करते की सरांनी महाथेरांना पुष्पगुच्छ देऊन महाथेरांचं स्वागत करावं. साधू साधू साधू. त्यानंतर चंद्रकांत गायकवाड सरांना मी विनंती करते की सरांनी आदरणीय भंते ज्ञानश्री यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. साधू साधू साधू. तसेच बनसोड सरांना मी विनंती करते की सरांनी आदरणीय भंते आनंद शांती रखितो त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी विनंती करते. साधू साधू साधू. तसेच श्रीलंकेवरून आलेले आदरणीय भंते संघानंद त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करते सोनवणे सरांना. सोनवणे साहेब, सोनवणे साहेब.
साधू साधू. त्यानंतर पुढील सूत्र सुनीता मॅडमच्या हातात देते मी. आदरणीय शीतल शिरसाट मॅडम यांनी पुढील सूत्र आपल्या हातात घ्यावी. त्यानंतर भरतेंच्या रिक्वेस्टनुसार मॅडम या ठिकाणी आपल्याला सूचित करते. First, we are going to ask forgiveness. ओकास वंदामि भन्ते त्वारतेन मया कृतं अपराधं कममे भन्ते द्वितीयं हि ओकास वंदामि भन्ते त्वारतेन कृतं अपराधं कममे भन्ते तदीयं हि ओकास वंदामि भन्ते त्वारतेन मया कृतं अपराधं कममे भन्ते ओकास भन्ते ईश्वरेण याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते द्वितीयं हि ओकास अहं भन्ते ईशरणेन दशशीलं अहं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते तृतीयं हि ओकास अहं भन्ते ईशरणेन दशशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे भन्ते. नमो तस्से भगवतो बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि
Tatiampi sanghang saranang gacchami. Tatiampi buddhang saranang gacchami. Tatiampi dhammang saranang gacchami. Tatiampi sanghang saranang gacchami. Saranaгаmanam sampunnam Panatipata viramani sikkhapadam samadhiyami. Adinādāna viramani sikkhapadam samadhiyami. Abrahmacharya viramani sikkhapadam samadhiyami. Musavada viramani sikkhapadam samadhiyami. Suramiraye majjapamadatthana viramani sikkhapadam samadhiyami. Vikala bhojana viramani sikkhapadam samadhiyami. Nattagita vadita visuka dasana viramani sikkhapadam samadhiyami. Nisaranena sandin gata dasa silan dhamman sadhukan surakitan katva appamadena sampade tamban. Panchaseelam
පානාතිපාතා වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි. අදින්නාදානා වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි. කාමේසු මිච්ඡාචාරා වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි. Sorry. This five sila for somebody cannot take 10 sila for that people only. They have to take dinner etc. Someone using money, someone using decoration, ornament. For them, five sila, not all of members. 10 sila is important for practice meditation. Someone cannot take 10 sila, but they can take 5 sila. ज्यांना 10 शील घेता येत नाही आहेत त्यांच्यासाठी 5 शील आहेत. सगळ्यांनी 5 शील घ्यायचे नाही आहेत. जे मेडिटेशन करत आहेत, जे पैसे वापरत नाही आहेत, त्यांनी हे 10 शील घ्यायचे आहेत. आणि 5 शील ज्यांना 10 शील घ्यायचे नाहीत त्यांनी 5 शील घ्यायचे आहेत. मुसावादा वेरमणී सिक्खापदं समादियामि. සුරාමේරය මජ්ජපමාදට්ඨානා වේරමණී සික්ඛාපදං සමාදියාමි. තිසරණේන සන්ධින් පංචශීලං ධම්මං සාදුකං සුරක්ඛිතං කତ୍වා ප්‍රමාදේන සම්පාදේ තම්බං. Mahathera together Mahasangha to start our Dhamma ceremony. Firstly, I want to know is here very first meditators, very new meditators, how many members is you can hand over and किती जण मेडिटेशन करत आहेत त्यांनी हात वर करा. कोर्समध्ये सम्मिलित आहेत मेडिटेशनच्या त्यांनी हात वर करा. फर्स्ट बिगिनर्स जे पहिल्यांदा आलेले आहेत, जे पहिल्यांदा मेडिटेशन करण्यासाठी आलेले आहेत त्यांनी हात वर करा. जे बिगिनर्स आहेत त्यांनी हात वर करा. जी नवीन लोक आहेत मेडिटेशन करण्यासाठी बिगिनर्स आहेत त्यांनी हात वर करायचे. तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य. एवं मे सुतं एकं समयं भगवतो वक्तियं विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्य आरं. तत्र को भगवान् भिक्खु आमन्तेसि भिक्खवोति भदन्तेति ते भिक्खु भगवतो पच्चस्सोऽसुं भगवान् एतद्वोचे
Mettaya bhikkhave ceto vimuktiyati. I'm asking permission from Mahathera together great respectful venerables. Today actually very beginners majorities are in here for practice meditation. That is why I chose today as a topic Metta Nisansa Sutta. It from Tipitaka, Sutta Pitaka, Anguttara Nikaya, Dasaka Nipata Pali. हे जे पहिलं सुत्त आहे मित्त सुत्त आहे अंगुत्तर निकाय पालीमधनं घेतलेलं सुत्त आहे. That Lord Buddha was Anathapindika Siddhanasta make temple Jethanarama. Lord Buddha was there. At that period Lord Buddha called to the venerables and he mentioned to practice metta meditation. भगवान बुद्ध जेव्हा अनाथपिंडकाच्या जेतवनामध्ये होते तेव्हा भगवान बुद्धांनी जे मेत्त सुत्त दिलेलं आहे ते हे सुत्त आहे. And that mettaya bhikkhave ceto vimuktiya sevitaya bhavitaya etc. mentioned. The great venerable continue metta without stopping. It is like a driving. Without stop, continuously do metta after liberation. भिक्खूंनो ही जी मैत्री भावना आहे जी मेत्ता आहे ती मेत्ता तुम्ही कंटिन्युअस करायला हवी निरंतर करायला हवी. जोपर्यंत तुम्हाला निर्वाण प्राप्त होत नाही तोपर्यंत मेत्त भावना तुम्ही करत राहणं आवश्यक आहे. Continuously practicing will there 11 kinds of benefitness. कंटिन्युअस निरंतर मेत्ता भावना प्रॅक्टिस करायला हवी. जोपर्यंत तुम्हाला त्या मेत्ता भावनेचे बेनिफिट्स भेटत नाहीत तोपर्यंत मेत्ता भावना निरंतर प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. That is सुखं सुपति सुखं पटिभुञ्जति न पापकं सुपिनं पश्यति मनुष्याणां प्रियो होति अमनुष्याणां प्रियो होति देवता रक्षन्ति नाच अग्निवा विसंवा सत्तं वा खमति तोटं चित्तं समाधीयति मुखवन्नो विप्रसीदति असमो लोकानां करोति उत्तरिं अपट विज्जन्तु ब्रह्मलोकोपगो होति. That is सुखं सुपति. You can sleep very well because of the metta, not any hindrances, especially not hatred thoughts. तुम्ही सुखाने झोपू शकतात. तुमच्या मनात जे द्वेषाचे विचार आहेत ते विचार नष्ट होऊ शकतात. सुखं सुपति सुखं पटिभुञ्जति. Wake up also very well, nothing any tiredness. तुम्ही सकाळी एकदम फ्रेश होऊन उठू शकतात आणि तुम्हाला जे टायर्डनेस आहे किंवा जो थकवा आहे तो थकवा पूर्णपणे निघून जाऊ शकतो. Actually, without meditation, normal sleeping after when wake up, that is can see so tired and especially their face etc. getting dirty, ugly. Then sleep. While they start in sleep, on the metta meditation will go to the sleep. Their wake up is very well. They are weak. They actually cannot see any tiredness and cannot see any dirty, ugly face. Face also beautiful, like daytime without sleeping. How about the clean face? Same way, wake up also beautifully. Wake up. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटू शकतं आणि जेव्हा तुम्ही मेत्ता भावना करत असतात तुमचा जो चेहरा आहे तो चेहरा जो थकलेला दिसतो किंवा मीन्स जे फ्रेशनेस आहे ते फ्रेशनेस तुम्हाला जाणवू शकतं आणि त्या फ्रेशनेसमुळे तुमचं जे सकाळ आहे ती सकाळ सुप्रभात होऊ शकते.
न papakansupinam pasati, not any kind of dangerous dreams. We can be dreams, that is good dreams, supportful dreams. What will going to happen, that mentioned by dreams, and need to some help or anything, it also come in by dreams. And will get in sickness, it will come in by dreams. मेत्ता भावना केल्याने तुम्हाला जे दुःस्वप्न आहेत ते दुःस्वप्न पडत नाहीत, सुखस्वप्न पडतात. आणि जी मेत्ता भावना केल्यामुळे जे तुमचं मन आहे ते मन प्रसन्न राहतं. Actually, not only bodily situation, sickness, etc., out will rain in, it also so in by dreams, and it will so dry, it also so in by dreams. Especially inside body, bile problem and flame problem, wind problem, sickness, that also so in by dreams because of the metta power. मेत्ता भावनेने तुमचे जे शरीराच्या ज्या व्याधी आहेत, जसं की पित्त आहे आणि जे ड्रायनेस आहे, चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या आहेत वगैरे, ज्यामुळे फ्लेम म्हणजे जे उष्णता शरीरातील वाढत असते, ती उष्णता त्यामुळे कमी होत असते आणि तुम्ही रिलॅक्स होऊन सकाळी उठत असतात. Manusyanam piya hoti, always human beings love the metta meditators. मनुष्यांना पण प्रिय होत असतात, जे तुम्हाला हेट करत असतात किंवा ज्या लोकांना तुम्ही नावडते असतात, त्या लोकांमध्ये पण जेव्हा आपण मेत्त भावना करत असतो, त्यांचं जे राग आहे किंवा द्वेष आहे तो द्वेष निवळत असतो आणि तुम्ही लोकांमध्ये पण तुमच्या मनुष्यांमध्ये पण प्रिय होत असतात. Actually, without human support, human help, living is so difficult. We want to human support always. For that, we have to continue metta. Always by the continuing metta coming many benefits on that human will support. देव लोकांमध्ये देव पण तुम्हाला सपोर्ट करत असतात आणि मनुष्यांना सपोर्टची गरज असते, त्यांना आधाराची गरज असते आणि तो जो आधार आहे तो देव लोक देत असतात आणि त्यामुळे मेत्ता भावनाने हा जो आधार आहे तो आधार प्राप्त होत असतो. Amanusyanam piya hoti, fifth benefit. Non-human love the metta meditators. Non-human always protecting metta meditators. जे नॉन ह्युमन्स आहेत किंवा जे ह्युमन बिईंग्स नाही आहेत आणि जेव्हा मेत्ता भावना आपण करत असतो, त्या मेत्ता भावनेमधनं हे जे नॉन ह्युमन्स आहेत त्यांना पण आपली मैत्री प्राप्त होत असते आणि त्यामुळे मैत्री प्राप्त झाल्यामुळे त्यांचा जो उपद्रव आहे तो उपद्रव शांत होत असतो आणि त्यामुळे जी मेत्ता भावना आहे ती जे नॉन ह्युमन बिईंग्स आहेत किंवा जे प्राणी मनुष्य प्राणी नाही आहेत त्यांच्यापर्यंत ही मैत्री भावना पोचत असते आणि ते पण आपल्यासोबत मैत्री भावनेने वागत असतात. That's one example. In Sri Lanka was very famous Vrindabal. The name is the Chandima. एक फेमस स्टोरी आहे श्रीलंकामध्ये. एक भंते आहेत, त्यांचं नाव चंद्रिमा आहे, चंदिमा भंते. त्यांच्याबद्दलची ही कथा आहे. He was close to the Lord Buddha's Adam's place. Siripada called Lord Buddha's footmark place. हे जे भंते चंदिमा आहेत ते चंदिमा जे भगवान बुद्धांचे जे सिरीपाद आहेत किंवा त्यांचे जे पदचिन्ह आहेत तिथे ते वास्तव्य करत होते.
Actually there was a big cave that Venerable was in that cave. There was one devil, Yakka. तिथे हे जे भंते आहेत, चंदिमा भंते जे आहेत, ते एका मोठ्या गुहेमध्ये राहत होते आणि त्या गुहेच्या बाजूला हा जो मोठा यक्ष आहे तो यक्ष तिथे वास्तव्य करत होता. That Yakka every early in the morning came to that cave and sleep in that cave up to in the evening. हा जो यक्ष आहे तो यक्ष सकाळी त्या गुहेमध्ये आलेला आहे आणि त्या गुहेमध्ये तो झोपलेला आहे दुपारपर्यंत. And that Bhante was other side. Long time was in that cave, both them. And one day that Venerable sit down for the meditation in another small cave. हे जे भंते आहेत आणि तो यक्ष आहे तो एकाच केवमध्ये राहत होते, पण एक दिवस हे जे भंते आहेत ते भंते त्या मोठ्या केवमधनं निघून जाऊन तिथे एक जी छोटी गुहा होती त्या छोट्या गुहेमध्ये मेडिटेशन करण्यासाठी थांबले होते. Actually that place also was good meditation session. Actually that Chandiva Bhante lifetime practice metta meditation only. He faithfully practiced metta meditation and he had so energy, so power by metta meditation. हे जे चंदिमा भंते आहेत त्यांनी लाईफ टाईममध्ये पूर्ण आयुष्यामध्ये मेत्ता भावना प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्यांचं जे मेडिटेशन आहे ते परिपूर्ण मेत्ता मेडिटेशन आहे आणि त्या मेत्ता मेडिटेशनमुळे त्यांचं जे मेडिटेशन आहे ते खूप पॉवरफुल झालेलं आहे, खूप सुदृढ मेडिटेशन झालेलं आहे. At that day, that Bhante thought, here also very good for practice meditation. Why I am living with the devil? Why living with the Yakka? त्यांना वाटत आहे की जर मी ह्या छोट्या गुहेमध्ये पण छान प्रकारे मेडिटेशन करत आहे तर मी कशाला त्या मोठ्या गुहेमध्ये यक्षाबरोबर मेडिटेशन करत आहे, राहत आहे. Bhante thought, I will stay in this cave, will not go into the same cave. त्यांनी विचार केला की मी ह्या छोट्या गुहेमध्येच राहील आणि त्या मोठ्या गुहेमध्ये जाणार नाही कारण की तिथे यक्ष आहे. Immediately that Yakka understood that Bhante's mind. Actually non-humans, majority non-humans can read human mind. हा जो यक्ष आहे ते यक्षाला लगेच समजलं की भंतेच्या मनामध्ये कुठले विचार चाललेले आहेत आणि हे जे नॉन ह्युमन बिंग्स असतात जसे की यक्ष आहे ते यक्ष जे मनुष्य प्राणी आहे त्या मनुष्य प्राण्यांचे जे विचार आहेत ते जाणत असतात आणि त्यामुळे हे जे भंते चंदिमा आहेत त्यांच्या मनातील विचार ह्या यक्षांनी जाणलेला आहे. There was Chandiva Bhante. Immediately that Yakka went to that place and pay respect to the Chandiva Bhante, and Yakka said to the Bhante, dear Bhante, please don't come here and you can stay same place. यक्षांनी जसे भंते चंदिमांचे विचार जाणले तसे लगेच तो भंते चंदिमांकडे आलेला आहे आणि त्यांनी विनंती केलेली आहे की भंते चंदिमा तुम्ही ह्या छोट्या गुहेमध्ये राहू नका, प्लीज ही जी मोठी गुहा आहे त्या गुहामध्ये मी तुम्हाला आमंत्रित करत आहे. Bhante asked, then why are you with me? You had to go out. Yakka said, Bhante, not any place to stay in good sleep. I want to rest, I want to good sleep. Because of your metta power in that cave, I could sleep very well. It will any trouble for you
my living, I will leave from that cave. तो यक्ष म्हणतो की कारण की यक्ष जो आहे तो सफरिंग करत असतो किंवा मीन्स त्याला दुःखाची अनुभूती होत असते, पण जसं बनते त्या केवमध्ये राहत आहे, त्या केवमध्ये राहिल्यामुळे हा जो यक्ष आहे या यक्षाला चांगलं सुखाने तो झोपू शकत आहे आणि तो सुखाने झोपू शकत असल्यामुळे हा जो तो म्हणतो की बनते तुम्ही त्या मोठ्या केवमध्ये किंवा मोठ्या गुहेमध्येच वास्तव्य करा आणि जर तुम्हाला त्रास होत असेल माझा तर मग मी ती जी गुहा आहे ती सोडून चालला जाईल. Or anyone, you also can stay same place. I also will stay same place because of the you are getting many benefits because of my practice. It supporting to me also. That's why I will live in same place with you. भंते त्या यक्षाला म्हणतात की तुला इथनं जायची गरज नाही आहे. जर माझ्या मेत्ता प्रॅक्टिसमुळे जर तुला फायदा होत असेल तर तू तिथेच राहा आणि मी पण त्या गुहेमध्ये राहील आणि माझ्यामुळे जो फायदा होत आहे तुला तर तो फायदा तुला होण्यासाठी मी त्याच गुहेमध्ये वास्तव्य करण्यास तयार आहे. Actually, not only love to that Bhante endeavors, animal also. That Bhante had more power, metta power. He touched in the forest wild elephants and he asked, "Dear son, my dear son, how are you? Are you living well?" Like that. This to talk with the wild elephant. हे जे भंते आहेत हे फक्त अमनुष्यालाच प्रिय नव्हते, तर जे प्राणी मात्र आहेत तिथे जो जंगली हत्ती होता त्याला पण ते स्पर्श करू शकत होते आणि त्या स्पर्शामुळे हा जो हत्ती आहे तो पण स्थिर झालेला आहे किंवा मीन्स त्याच्या मनामध्ये तो जो हत्ती आहे हत्तीच्या मनामध्ये पण मैत्री भावना निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे हा जो प्राणी आहे हत्ती आहे तो हत्ती बिलकुल पण भंतेंना हार्म नाही करत किंवा त्यांना दुखवत नाही आहे. Actually, not only animals and devils protect, he protect by out energy also. He could to touch three-phase electricity line, never got electric. जसं फक्त देव आणि मनुष्यालाच प्रिय होत नाही आहे तसं जे नेचरमध्ये किंवा मीन्स आपल्या वातावरणामध्ये ज्या गोष्टी आपल्याला हार्म करू शकतात जसं की इलेक्ट्रिसिटी आहे. इलेक्ट्रिसिटी बी जी विजेची जी तार आहे त्याला पण त्या तारेला पण जर स्पर्श केला तर त्यांना त्याची बाधा व्हायची नाही. That is the Buddha said, Amanusyanam piya hoti, metta meditators always protected by amanusya. अमनुष्यानं प्रिय होती म्हणजे जे अमनुष्य आहेत जसे की यक्ष आहेत आणि इतर जे अमनुष्य प्राणी आहेत त्या प्राण्यांना पण जो मेडिटेटर आहे किंवा हे जे भिक्खू चंदिमा आहेत ते प्रिय आहेत. And 6 benefits dimension. Deva Rakkanti, Deva always protecting one's practice metta meditators. जे पण मेडिटेटर्स आहे मेत्ता भावनेचे जे मेडिटेटर्स आहेत त्यांना जे देव आहेत ते देव नेहमी प्रोटेक्ट करत असतात, त्यांना नेहमी संरक्षण देत असतात. त्यामुळे ही जी मेत्ता भावना आहे तर मेत्ता भावनाने जे तुमचे काही काम होत नसतील तर ज्याच्या प्रती आपण मेत्ता करतो
तर तो त्या व्यक्तीच्या प्रती त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल ज्या सद्भावना निर्माण होऊ शकतात. 7 benefitness nasa kiva visangva sattva kamasi. Metta meditators will not get in any kinds harmless by toll, by fire, by poison. Any kinds harms are not coming to the metta meditators because of the metta power. जे मेत्ता मेडिटेटर्स आहेत त्यांना जी अग्नी आहे, वायू आहे, पाणी आहे याच्यापासून त्यांना धोके नाही आहेत. आणि जे पण धोके उत्पन्न होतात त्या धोक्यातनं बाहेर निघण्यास ही जी मेत्ता भावना आहे ती मेत्ता भावना नेहमी मदत करत असते. Actually, sometimes can be take poison metta meditators. Our example, now in Aryadhama Mahathera, majority know Aryadhama Mahathera. One day, somebody gave to him so dangerous poison mixed into the tea. जे विष आहे त्या विषापासून पण आपलं संरक्षण होत असतं. आणि जे भंते आर्यधम्म आहेत, नावयानाचे जे भंते आहेत त्यांना एकदा चहामधनं विष देण्यात आलेलं होतं. Actually, while they taking that tea, his mind said, "Don't drink this." That is, he without drinking put one side, and because of the small mistake, that tea fall down. It drank by cat. जे त्यांना पॉयझन दिलेलं किंवा जे विष दिलेलं त्या चहामधनं तर त्यांचं एक माइंड ते सांगत होतं की ही चहा घ्यायला नको. आणि ती चहा त्यांनी ठेवलेली असताना त्यांच्याच्यानी चुकून ती चहा खाली पडली आणि ही एक जी मांजर आहे, जी कॅट आहे, तिने ती पिल्यामुळे शी डाईड. तर ती जी काही मांजर आहे तिथेच मृत्युमुखी पडली. Actually, the Sri Lanka also different religions. Someone don't like the deep Buddhist practice. काही श्रीलंकेमध्ये जे लोक आहेत ज्यांना बुद्धिस्ट प्रॅक्टिस किंवा बुद्ध धम्माबद्दल आपुलकी नाही आहेत त्या लोकांबद्दल पण जेव्हा मेत्ता भावना केल्यामुळे बरीचशी त्यांच्या मनामध्ये जी दुर्भावना आहे ती दुर्भावना कमी होत आहे. Someone tried to kill Mahathera by poison. त्यांच्यापैकी एकाने हे जे महाथेरा आहेत त्यांना पॉयझन करण्याचा प्रयत्न केला. That protected by his metta. आणि त्याच्यापासनं त्या विषापासनं त्यांचं जे प्रोटेक्शन आहे त्यांना त्यामुळे प्रोटेक्शन भेटलेलं आहे मेत्ता भावनेमुळे. Very special benefitness that any kind of harmless not from metta meditators. It is the 7 benefitness and 8 benefitness. Totan chittan samadhyate. 8. Metta meditators mindfulness always. Immediately get in deep mindfulness because of the metta power. मेत्ता भावनेमुळे जी चित्तामध्ये प्रीती उत्पन्न होते त्या प्रीतीमुळे जेव्हा व्यक्ती ध्यान करायला जातो किंवा मीन्स ध्यान करण्यासाठी प्रारंभ करतो तर मग ही जी मेत्ता भावना आहे ह्या मेत्ता भावनेमुळे त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन डीप कॉन्सन्ट्रेशन करण्यास मदत करत असते. Actually, I am making short for the time being because our time is very short now. And 9 benefitness or so much like that is Mukhanno Vipasidati. They are getting beautiful, always young, not getting elder because of metta power. मेत्ता भावनामुळे आपलं जे चेहरा आहे तो चेहरा नेहमी
यंग राहतो किंवा मीन्स तरुण राहतो आणि ह्याच्या सुरकुत्या आपल्या चेहऱ्यावर येत असतात. त्या सुरकुत्या पण नष्ट होत असतात आणि त्या सुरकुत्या जे मेत्ता भावना मेडिटेशन करत असतात त्यांच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाहीत. Actually, hatred always getting ugly, unbeautiful, and they are hatred. We have many experience, so many examples. Who have strong anger, their life is very short, not a long life. ज्यांना खूप राग येत असतो, द्वेष निर्माण होत असतो, त्यांचं जे आयुष्य आहे ते आयुष्य छोटं आयुष्य असतं. त्यांना जी लॉंग लाईफ आहे किंवा मीन्स दीर्घायुष्य आहे ते दीर्घायुष्य लाभत नसतं. पण मैत्री भावना केल्यामुळे जे त्यांचा जो राग आहे तो राग निवळत असतो आणि राग निवळल्यामुळे किंवा मीन्स राग न आल्यामुळे त्यांचं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये त्यांच्या वाढ होत असते. Benefitness. Asamullo kalam karoti. It also very important. Benefitness when will die metta meditator. That die is the mindfulness die. That means will not go to the hell because of the metta power. While the patient die, be mindfully die. It's also very important. Now in present system, we can see many members while they getting old, while they getting age, they are fearing to the die and their final age, kind and always saying to the protect them because they are fear for die. Metta meditators are not fear for die. जे मेत्ता मेडिटेटर्स आहेत किंवा जे मेत्ताची भावना करत आहेत, जेव्हा मृत्यूचा समय येतो तो मृत्यूच्या समयी हे जे मीन्स ज्या लोकांनी मेत्ता मेडिटेशन केलेलं नाही तर ते माइंडफुल नसतात किंवा सतीमध्ये नसतात. पण जे मेत्ता भावना करत असतात ते त्यांचं जे माइंड आहे किंवा त्यांचं जे चित्त आहे ते सतीमध्ये असतं आणि सतीमध्ये असल्यामुळे ही सती पॉझिटिव्ह आहे आणि त्यामुळे मेत्ता मेडिटेशनमुळे ज्यांचं डेथ येत असतं किंवा मृत्यू होत असतो तो मृत्यू एकदम शांतपणे मृत्यू होत असतो. आणि जेव्हा जे मन आहे ते मन राग किंवा द्वेषांमध्ये लिप्त नसेल आणि ते ट्रँक्विल असेल किंवा मीन्स स्थित प्रज्ञ असेल तेव्हा जो मृत्यू आहे तो मंगल मृत्यू निर्माण होऊ शकतो त्यांच्यासाठी. 11 benefitness. Uttaring appati vijjantu brahmaloka bhagavati. After die, surely will reborn in Brahma world. Metta dhyana meditators. Without dhyana they will reborn in karma luxury life. जे मेत्ता मेडिटेटर्स आहे किंवा मेत्ता भावना करणारे जे साधक आहेत ते शुअरली जेव्हा मेत्ता भावनाचं जे चित्त आहे ते चित्त जे आहे ते ब्रह्म लोकांमध्ये निर्माण होण्यासाठी आहे. तर त्यामुळे जे मेत्ता भावना करत असतात त्यांना शुअरली हा जो ब्रह्मलोक आहे तो ब्रह्मलोक प्राप्त होण्यास मदत होत असतं, सुगती प्राप्त होण्यास मदत होते. 11 kinds of benefitness Lord Buddha mentioned. In that 10 in present world, 1 for next life. Not only that, the other many different benefits on the metta meditation. Please will you try to see that benefits in your life, practicing heedfully practicing metta meditation. हे जे 11 बेनिफिट्स आहेत मेत्ता भावना केल्यामुळे त्यापैकी जे 10 आहे
10 जे बेनिफिट्स आहेत किंवा ते 10 फायदे आहेत, ते 10 फायदे ह्या मनुष्य लोकात आपल्याला प्राप्त होत असतात. आणि जो 11वा बेनिफिट आहे तो जो सुगती आहे किंवा परलोकांमध्ये तो प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे हे जे बेनिफिट्स आहे मेत्ता भावनामुळे असे असीम कुशल कर्म झाल्यामुळे असे असीम प्रकारचे जे बेनिफिट्स आहेत ते आपल्याला प्राप्त होत असतात. How to practice meditation and that metta levels, how much deep go into the metta by metta, that is we would like to discuss. मेत्ता भावना कशी प्रॅक्टिस करायची आणि मेत्ता भावनामुळे कसे बेनिफिट्स आपण आपल्यासाठी तयार करायचे त्याच्याबद्दल आपण आता डिस्कशन करणार आहोत. Metta, Lord Buddha said, Aham avero homi, abhyapajyo homi, anigo homi, sukhi attanam pariharami. That is the proper way practicing metta. Firstly, we have to maintain loving kindness for ourselves. Aham avero homi, may I be free from danger, may I be free from hate. मेत्ता भावना प्रॅक्टिस करताना पहिलं जे प्रॅक्टिस करायचं आहे ते आपल्या स्वतःबद्दल मैत्री भावना करायची आहे. अहं अवेरो होमी, मी माझ्या मनामध्ये जे द्वेषाची भावना आहेत किंवा वैर आहे ते वैर शांत हो. आणि त्याप्रमाणे स्वतःसाठी पहिले मैत्री भावना करणं आवश्यक आहे. अहं अवेरो होमी. Abhyapajyo homi, may I be free from mental pain, mental hurtness. अभ्यापजो होमी म्हणजे की माझं जे चित्त आहे किंवा माझं जे माइंड आहे ते माइंड द्वेषापासून मुक्त हो. And that is actually that mental pain, like under the ash fire, under ash fire. ज्याप्रमाणे but inside hotness will chance it will fire. ज्याप्रमाणे राखेच्या खाली जो अग्नी असतो, जो कोळसा असतो, तो कोळसा जळाल्यानंतर त्याच्यावर राख निर्माण होत असते, पण त्या राखेच्या खाली खरं म्हणजे तो धगधगता निखारा असतो. आणि त्या प्रकारे मीन्स जी मेत्ता भावना आहे ती मेत्ता भावना राखेप्रमाणे हा जो धगधगता निखार आहे त्याच्यावर आवरण घालण्याचा प्रयत्न करत असते. Anigo homi, may I be free from physical pain. अनिघो होमी म्हणजे माझं जे शारीरिक दुःख आहे त्या दुःखांपासून मला मुक्ती मिळो. आणि जे अनिघो होमी म्हणजे शारीरिक व्याधीपासून दुःखापासून मला सुटकारा भेटो. It also actually someone has experience when got sickness, that time without thinking sickness, about their sickness, they practice metta, they practice loving kindness. On that they got many great benefits without medicine also recovery sickness by metta. मेत्ता भावनेमुळे ज्या सिकनेसेस येतात किंवा जे आजार आहेत त्या आजारांना पण आपण त्याच्यावर कुरघोडी करू शकतो किंवा त्याच्यापासून आपण सुटकारा करू शकतो. जे फिजिकल पेन आहेत किंवा जे शारीरिक दुःख आहेत त्या दुःखांपासून पण मेत्ता भावनेमुळे आपल्याला त्याच्यामधनं बाहेर येण्यासाठी मदत होत असते. Sukhi attanam pariharami, may I well and happy. That 4 sentences using they to practice self-metta up to deep mean up to deep access concentration. सुखी अत्तानं परिहरंतु म्हणजे हे जे 4 प्रकारच्या भावना आपण केलेल्या आहेत त्याच्यामुळे जे डीप कॉन्सन्ट्रेशन आहे ज्याला ॲक्सेस कॉन्सन्ट्रेशन म्हणतात किंवा मीन्स
जे डीप कॉन्सन्ट्रेशन आहे ते प्राप्त करण्यास मदत होत असते. After self-metta, access concentration, once have to express metta out, it drawing up to third jhana. What is the word for access concentration in Pali? उपचार समाधी. ही जी मेत्ता भावना आहे, मेत्ता भावना केल्यामुळे ही जी उपचार समाधी आहे ती समाधी प्राप्त करण्यास किंवा कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यास मदत होत असते. आणि त्या मेत्ता भावनामुळे ही जी उपचार समाधी आहे ती उपचार समाधी आपण प्राप्त करू शकत असतो. After strong upachara samadhi, simply can go to the deep. That is aham ve mayhang acharya upajjhaya that we mentioned. Like me, my great teacher Upajjhaya also be free from hatred, be free from mental pain, be free from physical pain, be well and happy. That four sentences choosing, start metta, starting metta. मेत्ता भावना सुरू करताना ज्याप्रमाणे आपण आपल्या स्वतःबद्दल मैत्री भावना निर्माण केलेली आहे त्याप्रमाणे भिक्खूंना त्यांचे जे पहिले रिलेटिव्ज असतात किंवा पहिले जे रिस्पेक्टेड पर्सन असतात ते त्यांचे उपध्याय असतात किंवा त्यांचे जे टीचर आहेत ते टीचर असतात. त्याप्रमाणे जे गृहस्थ आहेत त्या गृहस्थांचे पण ज्यांनी तुम्हाला शिकवलेलं आहे ते तुमचे आईवडील असू शकतात किंवा तुमचे टीचर असू शकतात. त्यांना तुम्ही उपध्याय म्हणू शकतात किंवा त्यांना तुमचे टीचर म्हणू शकतात. तर त्यांच्याबद्दल दुसरी जी मेत्ता भावना आहेत त्यांच्याबद्दल करणं आवश्यक आहे की त्यांची अवेअर हो मी सारखंच माझे जे टीचर आहेत ते टीचर पण वैरातून मुक्त हो, ते पण दुःखातून मुक्त हो, ते पण शारीरिक व्याधीमधनं मुक्त हो. अशा प्रकारे मी जी मेत्ता भावना आहे ही मेत्ता भावना आपले जे निकटचे जे टीचर आहेत त्यांच्याबद्दल आपण निर्माण करणं आवश्यक आहे. Actually, this external metta can cultivate up to third level, means third jhana. ही जी मेत्ता भावना आहे, मेत्ता भावना ही जर प्रॅक्टिस केल्याने आपण जे तिसरं ध्यान आहे किंवा थर्ड ध्यान आहे त्या ध्यानापर्यंत आपण ही मेत्ता भावना प्रॅक्टिस करू शकत असतो. त्यामुळे तिसऱ्या ध्यानापर्यंत जर मेत्ता भावना प्रॅक्टिस केली असेल किंवा आपण करत असू तर तिसऱ्या ध्यानापर्यंत आपली प्रगती होऊ शकते. By one sentences, using by one sentences can attain to the third level, third jhana, may free from danger. By that sentences, practicing it come to the first jhana, second jhana, third jhana. May I be free from danger. May I be free from danger. मी सगळ्या बाधांमधनं किंवा जे उपद्रव आहेत त्या उपद्रवांमधनं बाहेर निघायला हवं किंवा मीन्स मे आय बी फ्री फ्रॉम डेंजर. हे जे एक सेंटेन्स आहे की मी सगळ्या बाधातून मुक्त हो, हे एकच सेंटेन्स तुम्हाला पहिल्या ध्यान, दुसरं ध्यान आणि तिसऱ्या ध्यानापर्यंत घेऊन जाऊ शकतं. मे आय बी फ्री फ्रॉम डेंजर म्हणजे मी माझ्या द्वेषामधनं मुक्त हो, आणि ते मुक्त होण्यामुळेच हे जे 3 ध्यानापर्यंत साधकाची प्रगती होऊ शकत असते. Same way using 4 sentences can attain 3 multiplies 4 mean 12 jhana. हे जे 3 ध्यान आहेत, 3 ध्यान प्रॅक्टिस करताना
जे आपण 4 भावना करत आहोत, त्या 4 भावना जर तिनाला आपण 4 गुणलं तर ते जे 12 होतात, तर ते 12 किंवा मीन्स 12 जे आहेत त्या प्रकारचे बेनिफिट्स आपल्याला प्राप्त होत असतात. That way, going to the deep and deep, that deep, finally we have to master 520 jhanas. That 528 jhana meditators, after mastering that, can see more benefits, more deep experience on that. अशा प्रकारे आपल्याला जवळजवळ 520 बेनिफिट्स आपण ह्या मेत्ता भावनांमधनं प्राप्त करू शकत असतो. आणि हे जे 520 बेनिफिट्स आहेत, त्या बेनिफिट्सचं जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते भंते क्रमशः तुम्हाला सांगतील आणि त्याप्रमाणे हे जे बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्स आपण प्राप्त करू शकत असतो मेत्ता भावनेमुळे. Actually, would you like to see Deva? जर तुम्हाला देव लोक बघायचं असेल, देवा बघायचे असतील, Did you saw Deva, anybody? कोणी देवांना बघितलेलं आहे का? Would you like to see Deva? तुम्हाला देव लोक बघायचं आहे काय? Please continue metta up to 528 jhana. After that, using that concentration light, using that wisdom light, you can see Trideva, not only Trideva, four guardian Deva, upper thousands Deva also can see by using concentration light. मेत्ता भावनामुळे जे 528 प्रकारचे जे बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्स घेऊन किंवा 528 प्रकारचं जे ध्यान आहे ते ध्यान प्राप्त करून जो लाईट प्राप्त होतो, जो प्रकाश निर्माण होतो, त्या प्रकाशाच्या सहाय्याने हे जे देवलोक आहेत ते देवलोक आपण बघू शकत असतो. Would you like to see Deva? तुम्हाला देवलोक बघण्यास आवडेल काय? For that, do you like to practice metta meditation? त्यासाठी तुम्हाला मेत्ता मेडिटेशन प्रॅक्टिस करायला आवडेल का? Don't do that. तर तसं करू नका. Nothing important. ते महत्त्वपूर्ण नाही आहे. You watch in Deva life, many uncountable life you watch in there, but all give up. Now, what would you like to see Deva? तुम्ही कित्येक आयुष्यामध्ये अनकाउंटेबल लाईफ म्हणजे असंख्य लाईफमध्ये तुम्ही स्वतः देवलोकांमध्ये होतात आणि देवलोक तुम्ही देव होतात, तर त्याच्यात बघण्यासारखं असं महत्त्वपूर्ण नाही आहे. So great benefits beyond that metta, by metta dhyana concentration, you can see mental material independent origination. That is the important thing. मेत्ता भावनामुळे तुम्ही जे बघू शकत आहेत ते जे बघू शकत आहे ते आहे तुमचं माइंड अँड मॅटर, मीन्स जे तुमचं चित्त आहे त्या चित्ताला बघू शकत आहात आणि चित्ताच्या सोबत जे रूप आहे त्या रूपाला तुम्ही जाणू शकत आहात आणि त्याला दोघांना डिस्टिंग्विश किंवा मीन्स त्यांना दोघांना सेपरेट करू शकत आहे. हे महत्त्वपूर्ण आहे. Actually, we have to practice meditation for that beyond experience. That means deep experience. That deep experience means superabundant jhana. It means maggaphala. आपल्याला जे अनुभवायचं आहे ते आपल्याला डीप कॉन्सन्ट्रेशन अनुभवायचं आहे आणि हे जे सुप्रामंडेन किंवा मीन्स लोकोत्तर अवस्था आहे ती लोकोत्तर अवस्था आपल्याला प्राप्त करण्यासाठी हे जे मेत्ता मेडिटेशन आहे हे मेत्ता मेडिटेशन आपल्याला
यूज करायचा आहे किंवा वापरायचा आहे, किंवा ही जी नौका आहे मेत्ता मेडिटेशनची, त्या मेत्ता मेडिटेशनच्या प्रतापाने आपण हे जे लोकोत्तर छान आहे किंवा लोकोत्तर ध्यान आहे ते आपण प्राप्त करू शकत असतो. Up to now, summary of metta meditation we explained, but many things we have to explain. For the time being, I think that is enough. Benefitless mention. आतापर्यंत जे मेत्ता मेडिटेशनचे जे बेनिफिट सांगितलेले आहेत किंवा मेत्ता मेडिटेशनने आपण कुठपर्यंत आपली प्रगती घेऊन जाऊ शकत आहे याच्या पण पुढे सांगण्यासारखं भरपूर आहे. पण आता सुरुवातीला फक्त एवढंच भंते सांगत आहेत. We have to learn how to practice metta meditation properly. आपल्याला शिकायचं आहे की मेत्ता मेडिटेशन आपल्या शरीरासाठी आपण कसं प्रॅक्टिस करायचं आहे. What is the metta object? मेत्ता ऑब्जेक्ट काय आहे? Metta object is the being. Self metta also object is the self mean being, and external other teachers etc. step by step explained in metta up to 10 directions, that all the objects are beings, live animals, live beings. मेत्ताचं ऑब्जेक्ट काय असू शकतं? तर मेत्ताचं पहिलं जे ऑब्जेक्ट आहे ते तुम्ही स्वतः आहेत, त्याच्यानंतर तुमचे जे टीचर्स आहेत ते आहेत, त्याच्यानंतर ह्या ज्या 10 दिशा आहेत त्या 10 दिशा आहेत, आणि त्याच्यानंतर हे जे बाहेरचे जे प्राणी आहेत ते पण मेत्ता मेडिटेशनचे ऑब्जेक्ट आहे. आणि हे जे ऑब्जेक्ट आहे याच्याकडे तुम्हाला ध्यान द्यायचं आहे. Very new meditators, while they focusing beings, they have to choose objects by the one's level. One's level means meditators level. जे नवीन मेडिटेटर्स आहेत ते नवीन मेडिटेटर्सना जे सुरुवातीपासनं पहिल्यांदा मेत्ता मेडिटेशन करत आहेत त्यांना एक जो प्राणी आहे त्याला सिलेक्ट करावं लागेल, आणि तो पहिला जो प्राणी आहे तो स्वतः आहे, आणि त्या एकट्या प्राण्यासोबत किंवा मीन्स स्वतःसोबत ही मेत्ता मेडिटेशन सुरुवात करावी लागेल. That for Sima Samveda, that according to the level, going to deep by deep and breaking borders, finally we'll go to the universal. मेत्ता मेडिटेशननी प्रॅक्टिस करताना हे ज्या बॉर्डर्स आहेत त्या आपल्या स्वतः भोवतालच्या किंवा आपले जे प्रिय व्यक्ती आहेत त्याच्या भोवतालच्या, किंवा हे जे युनिवर्स आहे ते युनिवर्स मीन्स आपली जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवरच्या किंवा मीन्स हे जे बॉर्डर्स आहेत ते बॉर्डर्स ब्रेक करणं म्हणजे मेत्ता भावना स्प्रेड करणं आहे. That is, firstly, first beginners cannot take as the object opposite object. Mean females cannot take as the object male, one or two males focusing, it will harm for metta meditation. मेत्ता मेडिटेशन करताना जे अपोजिट सेक्स आहे त्या अपोजिट सेक्सबद्दल मेडिटेशन न करणे हे महत्त्वपूर्ण आहे. कारण की अपोजिट सेक्सबद्दल मेत्ता भावना करताना एखाद्या वेळेस त्या व्यक्तीचं जे चित्त आहे ते चित्त त्या व्यक्तीमध्ये गुरफटू शकतं, आणि त्यामुळे हे जे अपोजिट सेक्स आहे की जसं की स्त्री आहे, स्त्रियांनी पुरुषांबद्दल मेत्ता भावना न करणं, पुरुषांनी स्त्रियांबद्दल मेत्ता भावना न करणं, कारण की आपण मेत्ता मेडिटेशन करत आहोत. मेडिटेशन करताना जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढवण्यासाठी एकच युनिसेक्स म्हणजे एकाच सेक्सबद्दल भावना करणं आवश्यक आहे. Males, beginners male meditators have to take always beginning objects male. Females
that first beginning females must take as the object female object. जे बिगिनर्स आहेत किंवा जे सुरुवातीला मेत्ता भावना करत आहेत त्यांनी जे पुरुष साधक आहेत त्यांनी पुरुष साधकच एक ऑब्जेक्ट घेणं आवश्यक आहे. ज्या स्त्रिया साधक आहेत त्यांनी स्त्रीलाच एक ऑब्जेक्ट घेणं आवश्यक आहे. आणि त्याप्रमाणे पुरुषांनी फक्त पुरुषांबद्दलच मैत्री भावना करणं, स्त्रियांनी फक्त स्त्रियांबद्दलच मैत्री भावना करणं आणि कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढवणं हे मेत्ता भावनाची पहिली स्टेप आहे. Actually, metta meditators cannot take as the object dead person. Dead beings are not taken as the metta meditation. मेत्ता मेडिटेटर्स जे आहेत, जे हयातीत नसलेले जे नातेवाईक आहेत किंवा हयातीत नसलेले जे तुमचे कोणी व्यक्ती आहेत त्यांना ऑब्जेक्ट म्हणून घेऊ शकत नाही. कारण की जे मृत पावलेली जी व्यक्ती आहे त्याच्याबद्दल मैत्री भावना करणं अशक्य आहे. And cannot take as object hatred also metta meditation. मेत्ता मेडिटेशन करताना हेट्रेड हा पण ऑब्जेक्ट आपण घेऊ शकत नाही. त्यामुळे मीन्स मेत्ता भावना करताना कोणाबद्दल द्वेष न करणं किंवा द्वेषाचा ऑब्जेक्ट निर्माण न करणं हे फार महत्त्वपूर्ण आहे. First beginners avoiding that object opposite beings and dead beings and hatred beings have to choose so great, powerful, respectful person for first beginning. That way, step by step, going to the deep. Finally, all the beings focusing cancel metta. That way, going to the up to 520 jhana. जे बिगिनर्स आहेत, बिगिनर्स जे साधक आहेत ते बिगिनर साधक जे आहेत ते अपोजिट सेक्स किंवा अपोजिट सेक्स आहे हेट्रेड डेथ बिंग. तर हे जे तीन जे ऑब्जेक्ट आहेत त्या तीन ऑब्जेक्टला त्यांनी घ्यायचं नाही आहे. आणि हे जे 528 जे बेनिफिट्स आहेत किंवा 528 प्रकारचं जे मेडिटेशन आपण करणार आहोत ते जे बिगिनर्स आहेत त्या बिगिनर्सनी हे जे तीन सुरुवातीचे आहेत की अपोजिट सेक्स आहे, नंतर मग हेट्रेड आहे आणि डेथ पर्सन आहे, त्याच्याबद्दल कुठलाही ऑब्जेक्ट न घेणं हे उचित आहे. डेथ पर्सन मीन पास्ट रिलेटिव्स, स्पेशली पास्ट रिलेटिव्स. डेथ पर्सन मीन्स पास्ट रिलेटिव्ह. हां, पास्ट रिलेटिव्स जे तुमच्या जवळचे जे पास्ट रिलेटिव्स आहेत किंवा जे ज्यांचा मृत्यू झालेला आहे ते जे डेथ पर्सन आहेत. कारण की त्यांच्याबद्दल पण तुम्हाला प्रेम असतं आणि ते प्रेम असल्यामुळे हे जे डेथ पर्सन आहेत त्यांना मेत्ता भावनामध्ये सम्मिलित करायचं नसतं. टुडे वी विल प्रॅक्टिस मेत्ता, कॉमन मेत्ता. इट फॉर प्रिपरेशन मेडिटेशन. आपल्याला मेत्ता भावनामध्ये आज आपण जे प्रॅक्टिस करणार आहोत ते मेत्ता भावना प्रिपरेशन मेडिटेशन असणार आहे की ते सुरुवातीला जी आपल्याला तयारी करायची आहे त्या तयारीसाठी आजचं जे मेडिटेशन सेशन असेल ते सिम्पल मेडिटेशन सेशन असेल. दॅट इज actually majority are first beginners. They have to learn first preparations how to go to the deep and deep. That first preparation means Purva-krutya. Purva-krutya is the very important for meditation. Purva-krutya means first preparation. जे पूर्व तयारी आहे ती पूर्व तयारी करणं फार आवश्यक आहे. जे बिगिनर्स आहेत, बिगिनर मेडिटेटर्स आहेत, बिगिनर साधक आहेत त्यांच्यासाठी पूर्व तयारी करणं आवश्यक आहे. पूर्वकृत्य मीन पूर्वकृत्य. Cultivators are they want to cultivate before the starting. Firstly they are cleaning land. After cleaning land they will plant seeds and will कल्टिवेशनसाठी ज्याप्रमाणे आपल्याला
जी जमीन आहे त्या जमिनीला पहिले तयार करावं लागतं आणि नंतर आपल्याला जे सीड्स आहेत ते सीड्स रोपावे लागतात किंवा जे बीज आहे ते बीज आपल्याला रोपावे लागतात. त्याप्रमाणे आपली जी भूमी आहे ती भूमी तयार करणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रिपरेशनसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत पूर्वतयारीसाठी त्या करणं आवश्यक आहे. That is actually now in present season Sri Lanka majority are using for Gatha chanting doing that preparation, that for Gatha inside mention for guardian meditation. पहिले जी गाथा आहे ती गाथा रिसाईट करणं आवश्यक आहे आणि जे 4 गार्डियन्स आहे किंवा जे 4 संरक्षक आहेत त्याच 4 आरक्षा मीन्स जे आरक्षण करू शकतात, जे 4 गार्डियन्स आपलं रक्षण करू शकतात त्याच्याबद्दल जी गाथा आहे ती गाथा म्हणणं आवश्यक आहे. Everywhere, any times, when we will start meditation, that is we have to do that preparation properly. That is we have to do be mindfully properly doing cleaning our land, mind for deep practice. तर आपलं माइंड प्रिपेअर करण्यासाठी हे चतुआरक्षा आहे किंवा 4 आरक्षण आहे किंवा 4 गोष्टींनी आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे ते प्रिपेअर करणं आवश्यक आहे. For the time being I will mention shortly, but you have to take deep memory, that is it is need to understand very well, and while the chanting always we have to be mindful on that chant. जे भंते आज आता चॅन्टिंग करणार आहे त्या चॅन्टिंगकडे तुम्ही लक्ष देणं आवश्यक आहे आणि ही जी चॅन्टिंग आहे त्याच्या चॅन्टिंगचे जो भावार्थ आहे तो भावार्थ समजणं पण तेवढंच आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे ही जी चॅन्टिंग असेल त्या चॅन्टिंगकडे लक्षपूर्वक ऐकून त्याचा भावार्थ समजणं फार आवश्यक आहे. First starting by chanting Namo Tassa Bhagavato Arahato Samma Sambuddhassa. पहिले आपण नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स पासून सुरुवात करणार आहोत. What is that meaning? त्याचा अर्थ काय होतो? Namo Tassa Bhagavato Arahato Samma Sambuddhassa. Tassa Bhagavato Arahato Samma Sambuddhassa Namo. That great Lord Buddha, uncountable powerful Lord Buddha, my dear respect. त्याचा अर्थ असा होतो की अनकाउंटेबल जे क्वालिटीज आहेत भगवान बुद्धांचे त्या क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीला आम्ही रिस्पेक्ट करत आहोत किंवा त्या क्वालिटीच्या प्रती आम्ही शरण जात आहोत. That time chanting after that Namami Buddhang Gunasagrantang Sabda Sadavantu Sukhiya Vera Ayodhya Gujyo Sakura Dugando Gachanti Tabbe Marnangahante. That is for guardian meditation. That Namami Buddhang Gunasagrantang, uncountable power, that is Sagara mean the God, ocean, no? Ocean. 4 oceans water, how much? That is very little bit comparing the Buddha's quality. नमामि गुणसागरं मीन्स नमामि बुद्धं गुणसागरं म्हणजे जे 4 समुद्र आहेत किंवा 4 ओशन्स आहेत त्या ओशन्समध्ये जेवढं पाणी नाही आहे त्याच्यापेक्षाही जे भगवान बुद्धांची जी क्वालिटीज आहेत ते क्वालिटीज त्याच्यापेक्षाही महान क्वालिटीज आहेत आणि त्या क्वालिटीजबद्दल आपण गाथेमध्ये म्हणणार आहोत. त्याच्यामध्ये आपण बुद्धानुसती करत असतो. हे जे वर्ड्स आहे ह्या वर्ड्समध्ये आपण बुद्धानुसती करत असतो आणि भगवान बुद्धांचे जे गुण आहेत जे असीम गुण आहेत जे 4 सागर मिळून पण त्याच्यापेक्षा जास्त होत असतात ते तशा गुणाबद्दल आपण भावना करत असतो. सप्ता सदा हंत सुखी अवेरा
that metta meditation, all the beings will be free from hatred, be free from danger, and well and happy. ही जी पूर्ण सृष्टी आहे ह्या सृष्टीमधले जेवढे पण जीवजंतू आहेत, जीव प्राणी आहेत, तर त्यांच्याबद्दल द्वेष पूर्णपणे कमी हो आणि त्यांचं जे वेल बिईंग आहे किंवा त्यांना जे सुख आहे ते सुख लाभो, अशा प्रकारचं आपण भावना करत असतो. कायो जिगुज्जो सकल दुगंधो, body is always bad smelling and full of the inconsistent. आपलं जे शरीर आहे ते शरीर संपूर्णपणे दुर्गंधाने भरलेलं आहे आणि दुर्गंधाने भरलेले असल्यामुळे त्या शरीरामध्ये आपल्याला असं सुंदर असं काही दिसत नाही आणि त्यामुळे हे जे शरीर आहे त्या शरीराबद्दल जो भाव आहे तो भाव आपला कमी होणं आवश्यक आहे. त्यामुळे हे जे दुर्गंधित शरीर आहे त्याच्याबद्दल अटॅच न राहणं म्हणजेच कायोजी गुच्छो सकलो दुगंधो, की हे जी काया आहे ती दुर्गंधित काया असल्यामुळे हे जे शरीर आहे शरीर हे दुर्गंधीचं माहेरघर आहे आणि त्याप्रमाणे आपण ते जाणणं आवश्यक आहे. That is the repassation meditation. And fourth one, Gachanti sabbe marnangahance, all the beings with me going to die. आणि हे असं असल्यानंतर सुद्धा जे शरीर आहे एवढं असल्यानंतर सुद्धा जे सगळे जे जीव जंतू आहेत किंवा जीव प्राणी आहेत ते सगळ्यांना शेवटी मृत्यू येणार आहे आणि तो मृत्यू येण्याच्या अगोदर आपली जी मेत्ता भावना आहे ती मेत्ता भावना आपल्याला पुष्ट करायची आहे. It is the fourth meditation object is the death meditation. With that chant in another verse, it is the great teachers quality reflecting, asking forgiveness from teachers together by Tribal Gems. मेत्ता भावना सुरू करताना जे बुद्ध धम्म आणि संघ आहे, जे ट्रिपल जेम आहेत त्याच्यापासून आपल्याला सुरू करायची आहेत. आपले जे टीचर्स आहेत किंवा आपले जे शिक्षक आहेत त्यांच्यापासून सुरू करण्यासाठी, म्हणजे जसं की सगळ्यांचे जे आपले टीचर आहेत ते भगवान बुद्ध आहेत आणि मीन्स बुद्ध धम्म आणि संघ हे जे ट्रिपल जम आहे त्याला आपल्याला शरण जायचं आहे. That will when we chant at that time, I will mention by English medium. You can chant, and in the evening when we'll first session we will chant this preparation guardian meditation and we'll start meditation. For the time being now we have to stop our talking because of the both of us lunch. We have to take lunch overturn sun. That is why now it is close to the 11. That's why we have to stop our talk. And now, please will you be mindful with the metta. Now you are learn how to practice metta, self metta. That percentage just using. Be mindful after next session. आता हे जे सेशन आहे हे सेशन आपण संपवत आहोत कारण की 11 वाजण्याची वेळ झालेली आहे आणि लंचची वेळ झालेली आहे. आणि पण तुमचं जे ऑब्जेक्ट आहे, जे पहिलं ऑब्जेक्ट आहे ते पहिलं ऑब्जेक्ट आहे की अहंग अवेरोहोमी. तर ते हे जे पहिलं ऑब्जेक्ट आहे ते ती भावना तुम्ही करत त्या भावनेसोबतच पुढचं जे सेशन होईल त्या सेशनमध्ये जे चतुआरखा आहे ते चतुआरखाबद्दल समजावून सांगितलं जाईल आणि त्याप्रमाणे मग तुमचं जे सेकंड सेशनमध्ये आहे ते मेडिटेशन सुरू होईल. पण पहिलं मेडिटेशन सुरुवात करण्यासाठी तुम्ही अहंग अवेरोहोमी म्हणजे मी वैरापासून मुक्त हो ही जी भावना आहे ती भावना घेऊनच दुसऱ्या सेशनला येणं आवश्यक आहे.
Okay, now we have to take our lunch. After the lunch, our Mahatera together with will chant little bit. Blessing chanting will continue for protection. After blessing chanting, I will come to the start first sitting session. After sitting session, we will conduct evening asking questions. Also, it is very important knowledge. For that, evening we will conduct questions answers, and finally roughly 5:30 or 6 o'clock we will share merit for the today. Tomorrow during the day we have to continue deep mindfulness on metta. आजचं जे सेशन असेल त्या सेशनमध्ये सेकंड सेशनमध्ये जे चतुआरखा आहेत ते चॅन्ट केले जाईल, ब्लेसिंग्स चॅन्ट केले जातील आणि त्याच्यानंतर ही जी भावना आहे ती भावना आपण करणार आहोत. मेत्ता मेडिटेशन सुरू करणार आहोत आणि मेत्ता मेडिटेशन केल्यानंतर शेवटचं जे सेशन असेल ते क्वेश्चन आन्सरचं सेशन असेल किंवा प्रश्नोत्तराचं सेशन असेल आणि तुमचे जे डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला जे प्रश्न पडलेले असतील ते प्रश्न जे भंते आहेत त्यांना तुम्ही विचारू शकतात आणि त्यांची उत्तरं भेटू शकतात. दुसऱ्या दिवशी जे आहे ते डीप मेडिटेशन प्रॅक्टिस करण्यात सुरू होईल आणि दुसरा दिवस हा फार महत्त्वपूर्ण दिवस असेल मेडिटेशनसाठी. And now please you start cultivate your mindfulness on the metta, and during the lifetime continue metta meditation. Many different benefits on that. It will bring your liberation. आपल्या पूर्ण जीवनामध्ये आपण मेत्ता मेडिटेशन प्रॅक्टिस करणं फार आवश्यक आहे आणि ही जी मेत्ता मेडिटेशन आहे हे तुम्हाला लिबरेशन किंवा निर्वाणापर्यंत पोहोचवू शकते. त्यामुळे पूर्ण आयुष्यामध्ये हे जे मेत्ता मेडिटेशन आहे मेत्ता मेडिटेशन करणं फार आवश्यक आहे आणि ते निर्वाणापर्यंत आपल्याला पोहोचवणार आहे. For the time being, stop now. Cultivate mindfulness and all the best fulfillment of all the good thoughts solely will reach to the liberation. आता आपण हे सेशन संपवत आहोत. हे सेशन संपवताना तुमचं जे माइंड आहे ते माइंडफुल राहा. माइंडफुल राहत असताना आपले जे माइंडमध्ये आहे चांगले जे थॉट आहेत किंवा चांगले विचार आहेत ते कल्टिवेट करा आणि आपण थोडंसं आता ब्रेक घेणार आहोत आणि लंच नंतर परत जे दुसरं सेशन आहे ते दुसरं सेशन सुरू होणार आहे. Short basic. अभिवादन शीलिस नित्यं वद्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुर्वर्णो सुखं बलं आयुरारोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च अथो निब्बान संपत्ति इमिनाते समिज्जतु. लंचसाठी आपली वेळ झालेली नाही आहे अजून. आता फक्त भंतेंच्या जेवणाचा ब्रेक असेल. तोपर्यंत आपण जोपर्यंत पुढच्या सूचना येत नाही तोपर्यंत आपण इथं ध्यानाला बसायचं आहे. सर्वांनी इथं ध्यानाला बसायचं जोपर्यंत पुढच्या सूचना मिळत नाही तोपर्यंत. ज्यांनी भोजनदान आणलेलं फक्त त्यांना वर जायचं आहे.
सर्वांनी सजग राहायचे आणि जे आपल्याला 4 ओळी दिले आहेत तर त्याचं पठण करायचं आहे मनातल्या मनात. तर आता जे 4 ओळी आपण स्वतःसाठी बोललोय तर ते आता आपल्याला सर्व साधकांसाठी, सर्व ध्यान करणाऱ्या साधकांसाठी हे 4 मेहताचे लाईन आपल्याला पठण करायचे आहेत.